अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले डॉक्टर मंदार उमेश दाभाडे वय वर्ष 29 होतं त्यांचं यांनी अंबाजोगाईतील चनई रोड भागातील संत रोहिदास नगर येथील भाड्याच्या खोलीत 6 एप्रिल 2026 रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती। सुरुवातीला या आत्महत्येचे कारण अस्पष्ट होते, मात्र मरण्यापूर्वी मंदार यांनी आपल्या भावाच्या मोबाईलवर पाठवलेल्या एका पासवर्डमुळे या प्रकरणातील धक्कादायक वास्तव उघड झाले असून एका महिला सहकार्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। आणि या प्रकरणी मृत डॉक्टरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा उलगडा अतिशय नाट्यमयरित्या झाला असून मंदार यांनी आत्महत्येपूर्वी त्यांचे भाऊ लौकिक दाभाडे यांना त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड पाठवला होता। अंत्यविधी आटोपल्यानंतर लौकिक यांनी तो पासवर्ड वापरून मंदार यांचा मोबाईल उघडला असता त्यामध्ये एक सविस्तर सुसाईड नोट आढळून आली आहे। त्यात मंदार यांनी सॉरी पप्पा व भैया असे म्हणत आपल्या वडिलांची आणि भावाची माफी मागितली असून स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचं वर्णन केलंय। त्यांच्या एका सहकार्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत, ती आहे मूळ राहणारी छत्रपती संभाजीनगरची, हल्ली मुक्काम करते रोहिदास नगर चनई रोड अंबाजोगाईला। डॉक्टर मंदार यांची ओळख होती तिच्यासोबत। तिने मंदार यांना स्वतःचे अश्लील व्हिडिओ आणि चॅट्स पाठवून शरीर संबंधासाठी प्रवृत्त केलं होतं। त्यानंतर तिने मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी विष पिऊन आत्महत्या करेन आणि सुसाईड नोटमध्ये तुझं नाव लिहीन अशी धमकी देत त्याला सातत्यानं ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीने डॉक्टर मंदार दाभाडे खचून गेले होते आणि त्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं। या धक्कादायक खुलास्यानंतर लौकिक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी 10 एप्रिल रोजी रात्री आरोपी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 108 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आणि या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने करत आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।